भाभी मैं खाना खाने बाहर जा रहा हूँ। क्यों, तुम्हें घर का खाना खाया नहीं जा रहा क्या? हाँ, मैं इतना मेहनत से खाना बनाती हूँ और तुम बाहर जा रहे हो खाना खाने को। क्या हुआ? देखो ना, देवर जी बाहर होटल में खाना खाने को जा रहे हैं, मैं इतना मेहनत से घर में खाना बनाती हूँ। कान के नीचे बजाऊंगा, चल घर में खाना खा। वैसे सब्जी क्या बनाई है? कद्दू की। चल मैं भी तेरे साथ होटल में खाना खाऊंगा, घर में आज ही बात खाना नहीं खाऊंगा। भैया रुको, मैं भी आती हूँ। तुमचं शेजार मित्र काय आहे का हो? नाही बाबा, तू कोण विचारते? अहो ती मला पहिल्यापासून वहिनी 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 म्हणायची आणि अचानकच कालपासून ताई ताईच करायला लागली हो. होय ग, मला जर काय झालं तर तू दुसरं लग्न करशील त्याचं? नाही वय, मी माझ्या बहिणी सोबत राहील. आणि मला काही झालं तर तुम्ही करता का हो दुसरं लग्न? नाही नाही, मी तुझ्या बहिणी बरोबरच राहील. सोनी, बोला की. तुला कुठं शॉपिंगला जायचे आहे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग, पण मला पैसे मागू नको. अहो, तुम्ही लग्नाच्या आधी तर सारखं म्हणत होतं तुझ्यावर खूप प्रेम करेन, आता तिळभर सुद्धा प्रेम करत नाही, सारखं मोबाईल मध्ये घुसून राहताय. मग मला काय माहित आहे लगीन बी तुझ्यावरच होईल म्हणून. मग सुनी कशी आहेस? तुला माहित आहे ना मी क्यूट आहे म्हणून, मग कशाला विचार दुसरे सारखं सारखं मला कशी आहेस म्हणून. अहो ऐका ना, माझी मैत्रीण आली हळदी कुंकाला, तिला घेऊन या बरं जा. लगेच जातो. आणि काय करा येतानी मटण बी आण, तिच्या नवऱ्याला लय मटण आवडत आहे, मटणाचा बेत करू. गाडीतलं पेट्रोल संपलं राव. तिला मला रिक्षाने ये. आणि कवा झालं तिचं लग्न नेमकं? कालच पश्चात टाकलं होतं, कसं संपलं? अगं तुला येडबीड लागले का काय? आधीच कसला किरी उन्हाळा चालू आहे, त्याच्यातून तुला किडनी स्टोनचा त्रास आहे. पाणी का कमी पितेस? मला तुमचं रक्त प्यायचं असते म्हणून.